हनुमान नगर व परिसरातील नागरिकांनी आपल्या विविध नागरिक समस्यांकरिता हनुमान नगर येथे रस्त्यावर भव्य धरणे आंदोलन व निदर्शने केले। नागरिक कृती समितीचे सदस्य ज्याप्रमाणे LD ताटू यांनी प्रशासनाचा वेळोवेळी पाठपुरावा करून देखील प्रशासन मागण्या मान्य करण्याची दखल घेत नाही। मंत्री, आमदार, खासदार यांची आमच्या मागण्यांकडे मुद्दामून दुर्लक्ष होत आहे असा आरोपही स्थानिक नागरिकांनी लावत जर मागण्या मान्य झाल्या नाही तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये सत्ताधाऱ्यांना आम्ही धडा शिकवू असा इशाराही दिला आहे। या ठिकाणी आजचं जे धरणे आंदोलन आहे, या शहरामध्ये गुंठेवारीचे प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे। गुंठेवारी भरून जर PR कार्ड नसेल तर हे शहराचा विकास होणं अशक्य आहे। जर आम्ही गुंठेवारी पूर्ण भरून नियमित प्रमाणपत्र घेतले, त्या नियमित प्रमाणपत्राचा उपयोग झाला पाहिजे। आज 3 लाख लोकांना PR कार्डाची मागणी करताना रस्त्यावर बसावं लागतं। 3 लाख लोकांना जर घर PR कार्ड नसेल तर कसला विकास, कसली स्मार्ट सिटी, हा प्रश्न आम्ही शासनाला दाखवत आहोत। या भागाचे पालकमंत्री असेल, या भागाचे सन्माननीय मंत्री असेल, त्यांनी आतापर्यंत लक्ष दिलेलं नाही। त्यांनी आता जाता जाता 400 JR काढलेले, आमचा पण एक JR काढा आणि PR कार्डचा रस्ता मोकळा करा। PR कार्ड मिळालं म्हणजे आमचा मालकी हक्क मिळेल। आम्ही घामाचा पैसा, कष्टाचा पैसा या घरे उभं करण्यासाठी उभा केला आणि घामाचं चिजवावं। एकीकडे शासन म्हणतं घर बांधायला पैसे देतो, ते 1.25 लाख असेल, 2.5 लाख असेल, मित्र पण आहे। मी दुश्मन कोणाचा नाही, मी कोणाचा मित्र नाही। गोर गरीब महिला भगिनी आमच्या परिवाराचा मी एक लढाऊ कार्यकर्ता आहे, साधा कार्यकर्ता आहे। कुठलाही मी कोणत्याही पक्षाशी बांधील नाहीये। एक लढा देण्याचं काम गेल्या 30 वर्षात करतो। तुम्ही मुख्यमंत्र्याला जे पत्र दिलं त्या मागणीसह आम्ही तुम्ही जिल्हाधिकाऱ्याकडे जा एवढं बोलून हे इथले जे अधिकारी महानगरपालिकेचे मोकळे झाले, हे दुर्दैव आहे आमचं। म्हणून तर आम्हाला रस्त्यावर यावं लागलं। आमचं पुढचं पाऊल आहे, आम्ही तीव्र आंदोलन शासकीय कार्यालय, जिल्हाधिकारी असेल किंवा विभागीय आयुक्त असेल यांच्या कार्यालयावर जाऊन त्यांना हिशोब मागू। प्रसंगी न्यायालयीन लढा लढावा लागणार, यासाठी आपण तयार आहोत। न्यायालयीन ऑलरेडी आम्ही रीट याचिका केलेली आहे, पण न्यायालयाचा जो 2 लाख रुपयाची न्यायालयानं आम्हाला मागणी केल्यामुळे आमच्या संस्थेकडे एवढा पैसा नाहीये, म्हणून ती सुनावणी थांबलेली आहे। धन्यवाद। आपलं नाव? मी LD ताटू, अध्यक्ष नागरिक विकास सेवाभावी संस्था।